या श्री क्षेत्र पिंपळगाव उज्जैनी या गावातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ आदर्श अशा प्रकारचे पितृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी सुदामराव मगर यांच्या शेवटच्या दर्शनासाठी काकस्पर्शासाठी पिंडदानासाठी जमलेले सर्व सज्जन माता बंधू आणि भगिनींना आपल्या सर्वांना आमचा प्रणाम. आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. यामध्ये माणसाला जबाबदारीची जाणीव करून देताना एखादा वयाने मोठा झाला, एखादा पदाने मोठा झाला, एखादा ज्ञानाने मोठा झाला म्हणजे त्याच्या जबाबदाऱ्या संपत नाहीत. उलट पक्षी त्याला मोठेपण या शब्दात फार मोठी जबाबदारी पडलेली असते. आणि हे समजून सांगताना भगवान कृष्ण एका विचारामध्ये सांगतात, एका श्लोकामध्ये सांगतात, यत यत आचरती श्रेष्ठ तत् तत् एव इतरजन सा यत् प्रमाणम करुते लोकः तत् अनुवर्तते. बघा, आमच्या जीवनात वागणं कसं असावं, आमच्या वागण्याचा आमच्यावरती जेव्हा परिणाम होतो तोच आपण जाणतो. पण आमच्या चांगल्या वाईट वागण्याचा समाजावर, पिढ्यांवर, माणसांवर, निसर्गावर काय परिणाम होतो याचं चिंतन करणं आधी गरजेचं असतं. हे दृष्टांत रूपात आपण समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या प्रवचनात करू. या श्लोकाचा सरळ अर्थ काय? यत यत आचरती श्रेष्ठ तत् तत् एव इतर जन. श्रेष्ठ ज्याला आपण समजतो तो जसं आचरण करतो तसे इतर लोक करतात. शाळेत सर जसं वागतात मुलं तसं वागतात, सर जसं बोलतात मुलं तसं बोलतात, शिक्षक जसे राहतात मुलं तसे राहतात, घरामध्ये आई वडील जसे बोलतात मुलं तसे बोलतात, समाजामध्ये नेता जसा वागतो कार्यकर्ता तसा वागतो, राजा जसा राहतो जनता तशी राहते. यांचं नातं आहे राजा आणि प्रजा. यथा राजा तथा प्रजा. मग आता जर परिणाम तुमच्या वागण्याचा तुमच्या अनुकरण करणाऱ्या माणसावर होणार असेल तर सावधान. फक्त लग्नातच सावधान म्हणून काय फायदा आहे? त्या सावधानाचा अर्थ कोणालाच कळला नाही. आतापर्यंत ज्यांचे लग्न झाले त्यांनी ते मंगल कोणी म्हटले काय घेणं नाही, ते सावधान का म्हणले काय करायचं आम्हाला. लगेच लागलं, घरी गेले, त्यांचा विषय चालू झाला, त्यांना काही घेणं नाही. पण समाजामध्ये मात्र तुमचं पाहून कोणीतरी करणार आहे, मग जरा सावधान. तुम्ही चुकले ते चुकन, तुम्ही पाप केलं ते पाप करीन, तुम्ही पुण्य केलं ते पुण्य करीन. मग यत यत आचरती श्रेष्ठ तत् तत् एव इतर जन. आता श्रेष्ठ चांगलाच असला पाहिजे असं काही नाही. 4 पेताड गोळ्या झाले, त्यातला एक पेताड जुना आहे, तो काय झाला त्या तिघांसाठी श्रेष्ठ झाला. 50 वारकरी गोळा झाले, एक 10 वर्षापासून वारीत आहे, तो उरलेल्या लोकांसाठी काय झाला? श्रेष्ठ झाला. म्हणजे आपल्याकडे एक म्हणे ना, वासरात लंगडी गाय शहाणी. ती लंगडी गाय असा, पण ती गाय आहे ना, ही वासर आहेत. म्हणजे जो आपल्यापेक्षा
वयाने, ज्ञानाने, अनुभवाने श्रेष्ठ आहे, कर्माने श्रेष्ठ आहे, पदाने श्रेष्ठ आहे, धनाने श्रेष्ठ आहे. या श्रेष्ठ शब्दामध्ये अनेक बाजू लढलेल्या आहेत. पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसाचा अनुकरण करण्याचा विषय आम्ही नेहमी स्वीकारतो. म्हणून तर शाळेच्या पुस्तकात 2 माणसाचे वैशिष्ट्य दिलेले असतात. आता आपण काय पुस्तकं परत आयुष्यात 10वी पास झाल्यावर परत शाळेकडे गेलो नाही, शाळेत काय शिकवलं परत कधी विचार केला नाही. 10वी नंतर काय परत कोणी आपली परीक्षा घेतली नाही किंवा 10वीचा अभ्यासक्रम तुला सांगतो, तू आता 10वी पास झाला ना, आता 20 वर्षांनी परत देतो का परीक्षा? आपण काय कधी परत पाहिलं नाही. खूप विसरलो, ते 10वी विसरलो, पुस्तकं विसरलो, शाळा विसरलो, अभ्यासही विसरलो. आणि मग कशासाठी शिकलो? लागत म्हणले 10वी पासचा दाखला लागवतो म्हणून काढा आहे, आम्हाला काही नाही म्हणले. मग हे जे शिक्षण आहे, ही जी व्यवस्था आहे, ही आमच्या समाज उन्नतीसाठी आहे, समाजाच्या प्रगतीसाठी आहे, समाजाच्या भल्यासाठी आहे. आणि मग आमच्या जीवनात आमच्या वागण्यावर त्याचा परिणाम दिसतो. म्हणून श्रेष्ठ जो आहे ना, त्याचं अनुकरण करण्याची पद्धत आपल्या समाजाचं वैशिष्ट्य आहे. समाज हा 2 गोष्टींचं स्वभाव ठेवून आहे. समाज हा 2 गोष्टींचा स्वभाव ठेवून आहे. एक आहे, हा समुदाय प्रिय प्राणी आहे. माणूस कोण आहे? माणसाची जी वैशिष्ट्य आहेत, समुदाय प्रिय प्राणी आहे. हा समुदायातच राहण्याला पसंत करतो. एकटा राहिला तर येडा होईल. समजा तुम्हाला जर महिनाभर कुठं नेऊन ठेवलं, खाय प्यायची सगळी सोय केली, फक्त तुम्हाला एकच अडचण, कोणी बोलायला नाही, तुमच्याजवळ फोन नाही, कोणी तुमच्या संग बोलणार नाही. टाइम झाला की तुमच्यापाशी ताट येणार, टाइम झाला की तुमच्यापाशी पाणी येणार, टाइम झाला की तुम्हाला गरम पाणी आंघोळीला मिळणार. तुम्ही तुमचे एकटेच आहे का तयारी? नाही नाही नाही. हो हो, उपाशी राहू दे, पण माणसात जाऊ दे, माझ्या माणसात जाऊ दे. माझी माणसं पाहिलेत नाही, मला किती बुच्च लागत आहे. जिवंत असून मेल्यावानी परिस्थिती होती. कारण का? हा माणूस समुदाय प्रिय प्राणी आहे. आणि दुसरं माणसाचं वैशिष्ट्य काय? हा माणूस अनुकरण प्रिय आहे. याला अनुकरण करायला आवडतं. हा अनुकरणच करतो. बापाचं लेख करतो, आईची मुलगी करते. मग आई चुकली की मुलगी चुकते. आईला व्यसन, मुलीला व्यसन, बापाला व्यसन, मुलाला व्यसन. मग हे जे परंपरेमध्ये चांगले वाईट दिवस दिसतात ना, हे आमच्या मागच्या पिढीच्या दोषात किंवा गुणातून आलेले असतात. मागच्या पिढीने देवळं बांधले म्हणून ही पिढी देवळात जाऊन बसते. मागच्या पिढीने आटे खोलले म्हणून ही आट्यावर जाऊन बसते. जर तुम्हाला असं एखाद्या गावात, एखाद्या देशात, त्या गावात दारूच मिळत नाही, एखाद्याला औषधाला जरी लागली चमच्याभर तरी भेटणार नाही, अशा गावात पेताळांचं प्रमाण 50% आपोआप कमी होतं. मग कोण जाणार दुसऱ्या गावात? ज्याला सांगायचं ते गायले सोयीने झाकून आणणार आहे का? ते म्हणणार, अरे काय चालवलं? काय नाही बुवा, तो दादा होता ना, ते दादानी सांगितली होती क्वार्टर, म्हणजे दादाची चव घालायची. दादा काय एवढा आहे का चव घालायला? नको माझा मी झाकून आणीन, नको. म्हणजे तो कोणी गेला नाही, आणली नाही, म्हणजे काय होईल? आपोआप माहिती पडतं ना, आपोआप माहिती वसव्याला पडतं तसं ते माहिती पडतं. पण जिथं उपलब्ध आहे ना, तिथं ज्याला इच्छा नाही, परिस्थिती पाहून जसं टफडं वाढलं का पुढे आपल्या पहिलवानाच्या अंगात येतं, ते म्हणतो मला नाही यंदा खेळायचं नाही बरं का. पण जेव्हा एखादा ठिकाणी आगामा चालू झाला, डफडं वाजलं का त्याच्या अंगात येतच त्याला ते बरोबर ते धुवून जात. जसं बा
लय लोक यंदा म्हणले वारीत जायचंच नाही बुवा, यंदा नको बुवा म्हणले, आता लय किती दिवस आखाड लागूच तर म्हणायचे. आणि मग जेव्हा का डबडं वाजलंय, वारी चालली नाही बुवा जावंच लागेल म्हणले, जावंच लागेल. येडे काय म्हणले, मला नाही जावायचं हो, आपल्याच्यानी कठोर असतात म्हणले, जवळ या देहात जीव आहे ना तवर वारी चुकवायची नाही, माझा नियम केलेला आहे. मी गेले ना बरेच, मग उगाच एवढी गर्दी कमी पडली नाही. इथं पिंपळगावात जागा बसायला पुरत नाही, पण आमचे सगळे वारीला गेले. आता इथं उरले कोण की हे जायचे होते, पण आता काही अडचणीमुळं, या दुःखामुळं, काही वैयक्तिक कारणामुळं, किंवा घरातलं कोणतरी एक जण जावं बुवा म्हणून त्याचे बायका गेल्या, त्याचे नवरे थांबले, त्याचे नवरे गेले, त्याच्या बायका थांबल्या. आणि म्हणून हे श्रेष्ठ जे आहेत ना, श्रेष्ठ ते काय म्हणजे फक्त एकच नाहीये, प्रत्येकासाठी कोणीतरी श्रेष्ठ आहे. शिष्यासाठी गुरु श्रेष्ठ आहे, भक्तांसाठी भगवंत श्रेष्ठ आहे, विद्यार्थ्यांसाठी शिक्षक श्रेष्ठ आहे, पेशंटसाठी डॉक्टर श्रेष्ठ आहे, आशेलासाठी वकील श्रेष्ठ आहे. प्रत्येकाचं श्रेष्ठत्व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असतं. साधकासाठी संत श्रेष्ठ आहे, यजमानासाठी पुजारी श्रेष्ठ आहे, प्रवाशासाठी ड्रायव्हर श्रेष्ठ आहे. त्याच्या हातात गेम ना काय, तुम्ही जगात मुख्यमंत्री कोणी काय घेणे, गाडीत बसले भो ड्रायव्हरला चांगली बुद्धी दे भो, याची सटकली तर काय होईल, हिचं आपलंच वाटलं होईल. मग आपण तिथं ड्रायव्हरकडे बघतो, बाकी कोणाकडे बघत नाही, त्यांना ड्रायव्हरकडे बघतो. आपलं त्याचं नातं नाही, पण ज्या गाडीत बसलो त्याचा ड्रायव्हर पुढे समोर आहे, मग आपलं तिथं लक्ष नीट आहे का ध्यान यायचं का, मळीत होता मग चालू गाडीमध्ये. काही काही ड्रायव्हर स्टेरिंग सोडित मस्त, मग आयला ह्यो धाकतूक करतो, याच्या माळकरी असतो, हा म्हणतो रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. का कारण देवाचं नाव घेतो. अहो तू बघा ना, टेरिंग सोडून मळीतोय, सटाकलो मग जा अजून मरून. मग देवा याला सद्बुद्धी दे, याची मळामळी बंद कर. मागला यत यत आचरती श्रेष्ठ तत्त एव इतर जन सहा यत प्रमाणम करोते. आता जरा नीट ऐकून घ्या बरं का. ते जे प्रमाण म्हणून करून ठेवतात, लोक तत् अनुवर्तते, लोक ते प्रमाण पिढ्यानपिढ्या सांभाळतात. वारी कधी चालू झाली माहिती तुम्हाला? ही 12व्या शतकामध्ये संत परंपरेमधला हा विषय आहे. नामदेवापासून संत परंपरा गणली जाते. त्याच्या आधीची संत परंपरा ही वारकरी संप्रदायामध्ये समुदाय धरून नव्हती. त्यापासूनच समुदाय, वारकरी संप्रदाय म्हणून याला, जसं एखादी शाळा चालू असते पण तिला मान्यता मिळाल्यानंतर ती अधिकृत होते, तसं 12व्या शतकामध्ये ही अधिकृत अशा प्रकारची सांप्रदायिक व्यवस्था झाली. ज्यांनी कोणी सुरू केली त्यांनी त्याच्या भक्तीतून भगवंताचं दर्शन घ्यावं म्हणून एक वेळ ठरवली, एक काळ ठरवला, आणि त्याच्या स्वतःच्या स्थानापासून पांडुरंगापर्यंत एका व्यवस्थेतून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी जे प्रमाण करून ठेवलं ना, प्रमाण, ते आज 800 वर्ष झाले तरी अजूनही त्याच पद्धतीने वाऱ्या निघतात, त्याच दिवशी निघतात, त्याच दिवशी पोहोचतात, त्याच दिवशी एकादशीचं व्रत आणि आषाढी एकादशीचं पर्व साजरं केलं जातं. याच्यात कुणी बदल करू शकलं नाही का? सहाय्यत प्रमाणम करुते लोका तत् अनुवर्तते. हे बदल करण्यासाठी इच्छा असू द्या, प्रयत्न असू द्या, पण सफलता का नाही? कारण तेवढं धारिष्ठ नाही, तेवढा त्याग नाही, तेवढं आमच्याजवळ कर्म नाही, तेवढं आमच्यामध्ये वजन नाही की जे आपण पूर्व परंपरेमध्ये आलं. मग काही लोकांनी प्रयत्न केला,
पण तो अपयशी ठरला. आणि म्हणून आयुष्यामध्ये कुणाचं पाहून आपला मार्ग स्वीकारणाऱ्या माणसा एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं पाहून कुणीतरी जाणार आहे. जसं तुम्ही कोणाकडे तरी पाहून चालता ना, तसं तुमच्याकडे सुद्धा कोणतरी पाहून चालतं. लक्षात ठेवा. मग तुम्ही चुकले तर ती चूक तुम्हाला एकट्याला भोगावं लागणार नाहीये. तुमच्या मागून जे चाललेत ना ते तुमचं पाहून चुकणार आहे. म्हणून आपली चूक पश्चातापात परिवर्तित करण्याआधी, त्या वर्तमान काळाआधी तिचा अंदाज घ्या. चुकतंय का आपलं? आपण चुकतोच नाही ना. आपलं बोलणं चुकत नाही ना, आपलं वागणं चुकत नाही ना, आपलं राहणं चुकत नाही ना, आपलं कर्म चुकत नाही ना. याचा 10 वेळा विचार करा. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तराव या पार भव सिंधू. तुम्ही चुकले तर तुमच्या पुढचे नाही चुकणार, तुमच्या मागचे चुकतील. बघा लक्षात ठेवा. हा विषय माऊलींनी, या श्लोकाचं स्पष्टीकरण माऊलींनी खूप सुंदर आणि विस्तरित केलं. माऊली काय सांगतात, हे तो वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठती सामान्य सकळ. ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. बघा संत कोणाला म्हणावं? आता संत कोणाला म्हणावं याचं काय कुठं असं मोजमाप नाही दिलं, मोजमाप नाही दिलं. संत याला म्हणावं. माझ्यासाठी जो संत असेल तो तुमच्यासाठी गाढवा असेल, तुमच्यासाठी जो संत असेल तो माझ्यासाठी बावळोटे असेल. बघा आता बरं का, हे सापेक्ष आहे. म्हणजे कोण कोणाचा गुरु आणि कोण कोणाचा शिष्य. हे गुरु शिष्याचं नातं हे काय फक्त परमार्थामध्येच आहे का? नाही. एक पत्त्याचा डाव शिकला, बाप्पू पत्त्याचा डाव शिकला, आईला काय डाव हेरो याचा, काय डाव चालवतो म्हणला. सकाळपासून बघतो म्हणला, हरला नाही. ते म्हणला मी काय कच्च्या गुरुचा चेला आहे का? म्हणजे तिकडे काय झालं, त्याचा गुरु झाला ना, तो डाव शिकू एखादा आखाड्यात उतरला. काय पहिलवानी बघ म्हणे, पहिलवानाने दिसायला बारीक दिसायचा, एक धिप्पाड पहिलवानाची लावली त्याच्या संग आगामीत कुस्ती. लोक म्हणले आता एवढा मोठा पहिलवान एवढासा काय करणार आहे, पण जेव्हा या बारकेने डाव टाकलाय, एवढा मोठा धिप्पाड पहिलवान तो चितपट केलाय. तो म्हणला मी काय कच्च्या गुरुचा चेला आहे का? म्हणले म्हणजे शेवटी काय झालं, त्या गुरुने दिलेली विद्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आपलं कल्याण करते. आता कल्याणच करते असं नाही, वाईट मार्गाचे गुरु पण काय कमी आहेत का याला? हे पेताड लोकांना जे काही बेवडे असतील, हे बेवडे काय असे काय शाळेतून कोणाची ट्रेनिंग झाली का? नाही महाराज. यांचे गुरु दुसरीकडे, हे बिगर शाळेचे गुरु. हे गुरु गावात असले का, शाळा सुटले काय बाळ्या, शाळा सुटल्या येवर का, काय रे काय नाही काम आहे तुझ्याकडे, फुकाट, तुला काय खर्च रुपया नाही तुला, आणि मग चालले ना मार्गाला. गावाच्या गावावर या गुरुनी काय एका डिग्री दिल्या काय? गावाच्या गावा बेतवली. एक गुरु साऱ्या गावाला भेटू शकतो, एक मास्तर एकाचं कल्याण करू शकेल याची खात्री नाही. एका शाळेत हे पैशावाल्याच्या पोरांनी, एका पैशावाल्याने आपलं पोरग सुधरावं म्हणून सेपरेट मास्तर लावला. 10,000 रुपये महिना लावला. म्हणला याला शिकवणी लावली, माझ्या एकट्याच पोराला शिकवायचं, बाकी काय नाही, फक्त एकच काम करायचं, ठोकून आमच्या पोराला शिकवायचं. ती पोरग सुधरण याची खात्री नाही. पण ह्यो अशा वाम मार्गातला गुरु एक गावामध्ये एकच असून द्या, अख्खं गाव कामाला लावीन, तू अख्खं गाव एकच मानून ठेवा. अहो फक्त तुमच्या एकट्याच्या वावराचं जे गाजर गावात असून द्या, सगळं गावात कुठं गावाला दिसून नका देऊ. फक्त तुम्ही 2 वर्ष राखा, अख्ख्या गावात पांगून टाकता तुम्ही. बघा तुम्ही किती निर्माळ करून द्या, किती कोळपण, किती फवारे मारा, फक्त एक पडीक वावर एका वावरात पडलेलं गाजर गवताचं पी फक्त तुम्ही सगळ्या गावांनी आदवा, काय रात्रंदिवस मेहनत करा, फक्त त्याचं 2 एकर पडीक वावर अख्ख्या पिपळ गावाला वाटोळ करून टाकीन का? त्याचं बी उडलं
तर त्याला काय वारं लागत का दिशा लागत बिन वाऱ्याचं उडत आहे इतकं हलकं आहे ते विमान उडायचे तरी जागा ताकद लागेल याला काय लागत उडलं का गेलं वाऱ्याची गरज नसताना हे उडत आहे आणि एकदा उडलं आणि खाली चिटाकलं का त्याला काय माती खाली गाळावं लागत काय का बाबा बी माती खाली गाळलं तेव्हा एक गाजार गवत आलं आता त्याला गाजार गवत का म्हणलो कारण त्याचं नाव कोणीतरी एका पक्षात ठेवलं म्हणलं नको शिंड डोक्याला वातावरण खराब आहे ओळखे साहेब कोणच निशाण करीत बसता कोणाचं नाव घेत बसता त्याला गाजार गवत म्हणा गाजार तर काय कोणाचं नाही ना कोणा चिन्ह नाही ना गाजार बिजार आणि त्यामुळे नको परत नाही तर म्हणजे गाजार चिन्ह कारण इथे डफडं वाजायचं म्हणले पुढच्या महिन्यात परत नको यांच्या डफड्यात आपला घोटाळा व्हायचा कोणाला तरी चिन्ह असायचं परत म्हणजे यार भाऊ आमचं काय आलं चिन्ह घेतलं होतं मग आम्हाला नको भाऊ तुमचं तुम्हीच वाटवा तुमचं तुम्हीच घ्या आम्हाला काय आमचं म्हणणं काय एखादी वाईट गोष्ट पसरायला वेळ लागत नाही एखाद्या चांगल्या गोष्टीचा प्रसार करून सुद्धा होईल याची खात्री नाही तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात वाईटाकडे सहज प्रवृत्ती काही केल्या चांगले होईना हे मन हा विचार आणि ही भावना ही वाईटाकडे आपोआप जाते काय करावं मी वाईट नाहीये बरोबर का माणसाचं आत्मचिंतन माणूस काय सगळेच माणसं बोलत असायचं काय नाही काही लोक डोक्यातल्या डोक्यात विचार करतात काही लोक मनातल्या मनात स्वतःशीच बोलतात बघा बरं का प्रवचन करणारच फक्त इथं बोलत असतो असं काही नाही काही लोक मनातल्या मनात आपल्याशी स्वतःच बोलत असतात स्वगत त्याला काय म्हणतात स्वगत म्हणतात स्वगत आणि मग आपण कसे आहोत हे स्वतःला सांगताना माणूस काय म्हणतो मी वाईट नाहीये माझी वासना वाईट आहे मी वाईट नाहीये माझा विचार वाईट आहे मी वाईट नाहीये माझा धंदा वाईट आहे काय वाईट आहे धंदा वाईट आता काय करणार आमच्या धंद्यात असंच करावं लागेल बरोबर का जे धंदे वाईट आहेत ना त्यांना कळत आहे की आपण पापात आहे आपल्या हातून पापच गाळत आहे आपण लोकांची मुंडकीच मोडीतोय पण ते इकडं सगळीकडे ठोकून आणते आणि मनातल्या मनात स्वतःला जर एकदा प्रश्न स्वतःचाच पडला ना आईला कशाला पाप करतो रे कशाला लोकांची मुंडकी मोडीतो रे काय करायचे का तू काय कमी पडलं का तो काय म्हणतो आता काय करतो भाऊ हे धंदाच वाईट आहे आता काय करू धंदा वाईट आहे म्हणून धंद्यासंग राहिला आणि म्हणून माणसाला या जगतामध्ये सुधारण्यासाठी माणसाला सांगून परिणाम होत नाही मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही सुधारले नाही महाराज तुम्ही मला सांगितलं म्हणून मी सुधारलो नाही महाराज सुधारण्याचा मार्ग एकच आहे जगामध्ये एकच आहे भगवंताच्या मार्गाने विचार ठेवा तुम्ही माझं प्रवचन काय ऐकताय कारण ही व्यासपीठावर मी बसलोय कुठे बसलोय व्यासपीठावर बसलोय ही व्यासाच्या गादीवरती बसून या भगवंताच्याच अधिष्ठानाचा वापर करून मी तुमच्याशी बोलतोय म्हणून तुम्ही माझं ऐकताय बघा बरं का नीट लक्षात ठेवा हा विषय आहे ना हा विषय जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही म्हणून तर महाराज काय म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण जोपर्यंत आम्ही आमचेच विषय सांगतो ना तोपर्यंत त्या विषयात परिवर्तनाची भूमिका नाही मग ते विषय कसे मी तुम्हाला सांगायचं तुम्ही म्हणायचं हे सांगायला सोपं आहे करायचं कसं बरोबर का सांगायला सोपं आहे कुणी कोणाला सांगतं कुणी कोणाचं ऐकतं पण ते सांगण्याचा परिणाम कुणाचा होतो ज्याचा विषय परमार्थ आहे ज्याचा विचार निरपेक्ष आहे स्वार्थासाठी जर काही सांगितलं ना मी माझ्या स्वार्थासाठी जर तुम्हाला काही सांगितलं तर परिणाम होणार नाही मी भगवंताच्या अधिष्ठानावर बसून भगवंताचा विचार प्रमाण सहित सांगितला परिणाम लगेच होईल बघा नीट विचार करा आणि म्हणून भगवंत ही एक सांप्रदायिक शक्ती आहे मग भगवंत कुठे आहे पोरासाठी बापात भगवंत आहे बालकासाठी आईत भगवंत आहे विद्यार्थ्यासाठी मास्तर मध्ये भगवंत आहे
गिरायकासाठी दुकानदारात भगवंत आहे, पेशंटसाठी डॉक्टरमध्ये भगवंत आहे, आशिलासाठी वकिलात भगवंत आहे. मग आता जरा थोडं डोक्याने ऐका बरं का बाप्पू. आता जर पेशंटसाठी डॉक्टर भगवंत आहे तर डॉक्टरनी दिवसातून 2 मिनिटं होईना डोळे झाकून भगवंताचं आपलं काही सुख आहे का बघायला पाहिजे ना कुठे. नाहीतर माझं वागणं राक्षसाचं आणि लोक तर माझ्या पाया पडते ठोकून. आणि डॉक्टर साहेब तुमच्यामुळे वाचलो आणि माझ्या डोक्यात खटका येऊ द्या येऊ द्या येऊ द्या तिकडे पैसे बाहेर बाहेर का रे डिपॉझिट वर म्हणलं तुला. नाही साहेब अजून काय गिरायक लागले नाही, मूग टाकले गिरायक लागलं नाही आणि ते तुझे मूग आणि तुझं पेशंट आणि तिकडे लोक म्हणतात भगवंत असा भगवंत. नाही 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 नाही. एक आशील वकिलाकडे गेला, म्हणला भाऊसाहेब या तारखेला बघा का तुला म्हणलं 500 रुपये दे. अहो आणणार होतो पण ते आमच्या बाप दिंडीला गेला तिथे भिशी भरायची होती, मी दिली भिशी भरली. पुढच्या टायमाला किती आणि ही तुझी फाईल आणि तुझी केस आणि तिकडं. अहो भाऊसाहेब असं काय करता, ऐन टायमाला मी कोणाला पळू. ते तू आणि तुझी केस तुला सांगितलं नाही ना. एका दुकानदाराने माल काढा, हा काढा 1 किलो साखर, अर्धा किलो डाळ, 1 किलो तूप ठोकून माल काढा. तर त्याचं काय डोकं फिरलं नाही आणि सगळा माल भरला, पिशीत भरला. किती पैसे झाले? 500 रुपये झाले. औषध 300 रुपये माझ्याजवळ. एक काम करता का 300 रुपये घ्या, 200 रुपये तुम्हाला मी उद्या सकाळी आणून देईन. सकाळी दूध घालायला आलो का तुमचे देईन. नाही 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 थांब तुझ्याकडे किती आहे 300 ना. आणि मग थांब जाऊ रे अटना इकडे 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 अटना इकडे इकडे हे काढून घे अंधार शेठ हे 300चं घेऊन जाऊ का तुमचं. अहो मला लागत होतं. नाही नाही अहो तुम्ही देव काय नाही. देवा आम्ही सकाळीच पोचलाय आमचा काय संबंध. कुठे चाललाय भगवंत आणि कुठे चाललाय परमेश्वर. म्हणून माऊली म्हणतात हेत वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती येर तेची अनुष्ठती सामान्य सकळ. मग डॉक्टरचं वागणं सुधारलं पाहिजे, त्याला सेवा समजली पाहिजे. वकिलाचं वागणं सुधारलं पाहिजे, सरपंचाचं वागणं सुधारलं पाहिजे. बघा बरं का याच्यात फार मोठी परिवर्तनाची बाजू आहे. मग हे कोणाचं ऐकते, ते कोणाचं ऐकत नाही. कारण ते ज्ञानाने श्रेष्ठ आहेत, पैशाने आता श्रेष्ठ झाले. पहिले फक्त ज्ञानानेच होते, पण आता काय झालं ज्ञानामुळं, ज्ञानाचा धंदा खोलल्यामुळे आता पैशाने श्रेष्ठ झाले. मग हे महाराज लोक कोणाचं ऐकत नाही, डॉक्टर लोक कोणाचं ऐकत नाही, वकील लोक कोणाचं ऐकत नाही, पुढारी लोक कोणाचं ऐकत नाही, दुकानदार लोक कोणाचं ऐकत नाही. त्याच्या मनानेच करतात कारण त्याच्याजवळ ज्ञान पण आहे, पैसा पण आहे, कौशल्य पण आहे. आणि मग त्याचं चाललंय एकट्याचा रट्टा. मग महाराज ही आषाढी कार्तिकीची जी पर्वणी आहे ना, आषाढ आणि कार्तिक या पर्वणीमध्ये या वारकऱ्याच्या संप्रदायामध्ये महाराज नीट ऐकून घ्या. वारीला चालले कोण चालले? ज्याच्याकडे 2 एकर जमीन आहे, ज्याचा मुख खुरपायला आलाय, ज्याची पाळी होती पाळी भरणे, भावकीची पाळी मागच्या आठवड्यात होती, या आठवड्याची भरणे, याच्या धारा काढायला माणूस नाही. पण म्हणला नाही वारी चुकवायची नाही. अरे तुझं तन माजलं चढ भगवंत बघून घेईन. मी चाललो 20 लाख लोक पंढरीच्या महासागरामध्ये जमले. त्या 20 लाखातले बारीक आहे का बरं का, बारीक आहे का, त्या 20 लाखातले 19 लाख आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील माणसं गेले. आणि उरलेले 1 लाख कुठले? त्यातले काही परमार्थात परमनंट धंदे वाईट परमानंट, यांचं आयुष्यात परमार्थात गेलं. हे फक्त कुठं भजन असेल तर चालले, कारण त्यांचा धंदा आहे. कुठं प्रवचन आले की निघाले का अहो नाही पिपळगावात प्रवचन आहे, अहो नाही गेलं तर काय करता, धंदा आहे, आपल्या पोटासाठी जावं लागतं. अशातले 50,000 तिथे गोळा होतात. आणि उरलेले 50,000 कोण गोळा होतात? नीट ऐका. मी वारीत गेलो आणि मामानी पाहिलं, आयला वारीत आला, बरं झालं बरं का वारीत आला.
म्हणजे याला बरं वाटावा. यांनी गावात गेलो परत म्हणावा तुम्ही वारीत होते ना, मग आम्ही तुमचेच तुम्ही वारकरी माणसं तुम्ही, म्हणून 50,000 गोळा झाले. किती डॉक्टर वारीला सापडले तुम्हाला? नाही. किती वकील सापडले? नाही. किती व्यापारी सापडले? नाही. किती दुकानदार सापडले? किती एजंट सापडले? कांदा मार्केटमध्ये जेवढे एजंट आहेत ते किती सापडले? बरेच सापडले. का? कारण सगळे शेतकरी गेले. मग एजंटचं काय काम आहे? म्हणले चला आपलं तिकडच पट्ट्या वाटू, म्हणले चला तिकडच चाला, म्हणले रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. काय घेणे? 10 कांदा गेला तरी पट्टीत काय फरक पडतो? याच्या एजंटची मध्ये काही फरक पडत नाही. तिकडे फेकून दिला तर आम्हाला काय खोटे त्याच्यात, आमच्यात खोटे का? नाही. तसं म्हणतात ना, एक म्हणे ना, नवरा मरून नाही तर बायको मरून, बामणाला काय प्रश्न नाही, काहीच नाही. तसे बामणं काय फक्त मंगल अष्टकाचे नाही. हे कोण आहेत? हे यांच्या नावाला हे बघा बरं का, नीट ऐकून घ्या. बारीक आहे का? बारीक. फरक काय पडला? फरक पडला नाही. कांदा 50 रुपये गेला काय आणि 10 रुपये गेला काय, यांच्यात परिणाम काय? काहीच नाही. कारण यांची आवक वाढलेली असती. जेव्हा 10 रुपये कांदा येतो तेव्हा आवक वाढलेली असती, आणि जेव्हा 100 कांदा होतो तेव्हा आवक घटलेली असती. मग यांच्या उलाढालीत काय फरक आहे का? नाही. यांच्या टक्क्यात काय फरक आहे का? नाही. मग इथं घोटाळा झाला, इथंच घोटाळा झाला. वारीत कोण जावा? डॉक्टरनी वारीला जावा. का जावा? पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. इकडं आला एक पेशंट, पोट दुखतं, डोकं दुखतं, चक्कर येते, दम लागतो म्हणून आला. याच्या डोक्यात पांडुरंग आहे, भगवंताचं नामस्मरण चालू आहे. मग नामस्मरणाच्या बुद्धीमध्ये, याच्या कर्मामध्ये पहिल्यांदा सेवा सापडेल आणि मग मेव्याचा विचार. काय देईल काय देणार नाही हा नंतरचा भाग आहे. याचं वेदना कमी केल्या पाहिजे, याचा त्रास कमी केला पाहिजे. याला आत्ता जर काही मदत केली ना तर हा वाचू शकतो. ही बुद्धी कोणाकडे राहील? जो भगवंताच्या दर्शनात गेला त्याच्याकडे राहील. कोणत्या दुकानदाराकडे गिरायकाचं कल्याण राहील? ज्याने भगवंताच्या रस्त्याने 4 पावलं चालून 4 वेळा भगवंतासाठी 4 दिवस दिले, त्याच्या डोक्यात भगवंत राहील आणि तो म्हणेल नाही, या गिरायकाला जर फसवलं तर माझा पांडुरंग काय म्हणाल, माझा पांडुरंग काय म्हणाल. फसवणं सोपं आहे. तुम्हाला काय कळतं मी फसवलं का नाही फसवलं, मी तुम्हाला फसवलं का नाही फसवलं हे तुम्हाला काय कळतं? कारण फसवणं सोपं आहे. कोणाला? माणसाला, समाजाला, गिरायकाला, कोणाला फसवणं सोपं आहे, पण त्याला फसवणं शक्य नाही. त्याला फसवू शकत नाही. तुला तरी डोक्यात काय आहे? तू दिवसा ढवळ्यात जागा असताना काय करतो याचा तुला ज्ञान आहे. तू झोपल्यावर, तू गाढ झोपेत असताना, तुझं लक्ष नसताना, तुझ्या डोक्यात नसताना तू काय करतो याची यादी कोणाकडे आहे? त्या भगवंताकडे आहे. म्हणून तर भगवान कृष्ण तुझ्या वागण्याचा संपूर्ण भगवंतमय विषय सांगतात. यत यत आचरती श्रेष्ठ. परमार्थामध्ये जे परमार्थिक गुण आहे त्यामध्ये आपण कधी स्वतःला गरीब समजू नका. मी खायला मागे बाप्पू, मी खायला मागे, पण मनाने मी श्रीमंत आहे. आता लोक म्हणतात पैशाने श्रीमंत असन तर इथं बस, नाही तर उठ, तिथं बस, तिथं जागा आहे, बस, एवढे हाय काय द्यायला, बस तिथं. अरे पण माझं जीवन एक आदर्श आहे. काय खातो तुझ्या आदर्शाला? माल आहे का तुझ्याकडं? तिकडं माल लागवतो भाऊ, मालाशिवाय काय नाही. कोणता परमार्थ, कोणता प्रपंच आणि कोणतं सत्य? सत्य हे संत कबीर सांगतो, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई. अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामद करते, जब अपने पर वक्त पड़ेगा कोई साथी नहीं चलते. माय बाप भाई जोरू और बहन साले, जिनका यारो भला किया वो भी मीठा ना बोले. बड़ा प्यार जोरू पर लड़का वो भी पास न आवे, वो भी दूर से पानी बतावे.
कहत कबीरा सुन भाई साधु, विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो, नहीं तो खावे गोता. प्रतिष्ठा, प्रतिष्ठा आपण म्हणतो ना, आता प्रतिष्ठा हा शब्द माणसाचा नाही बरं का. प्रतिष्ठा हा शब्द कुठला माहिती का तुम्हाला? आपण म्हणतो की आमच्या गावात प्राण प्रतिष्ठा आहे. कार्यक्रम काय? भगवंताची प्राण प्रतिष्ठा आहे. आमच्या गावात महादेवाची पिंडची प्राण प्रतिष्ठा आहे. आमच्या गावात नवनाथाची प्राण प्रतिष्ठा आहे. आमच्या गावात मारुतीच्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा आहे. ही प्रतिष्ठा कोणाची प्रतिष्ठा? भगवंताची प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा, प्राण. पण या समाजात आता प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठित या शब्दात घोटाळा झाला. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला प्रतिष्ठा आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला प्रतिष्ठा आहे, ज्याच्याकडे पद आहे त्याला प्रतिष्ठा आहे. मग हे झालं कशासाठी? खेळ, पदासाठी. का? पद आहे, कारण पदात प्रतिष्ठा आहे. मग या पदाचा, या पैशाचा, या प्रॉपर्टीचा, या सत्तेचा प्रतिष्ठित रूपांतरित झालेला विषय, त्याचा इतिहास लोक विसरून जातात. पैसा आहे, पण त्या पैशाचा मार्ग कोणता आहे? कष्टाचा आहे, घामाचा आहे, सत्याचा आहे, हरामचा आहे का अनितीचा आहे? पैसा आल्यानंतर याचा विचार कुठेच केला जात नाही. एखादा वाममार्गाने कमवणारा करोडपती एखाद्या मंदिराच्या वर्गणीला 1 कोटी रुपये देतो आणि एखादा घाम गाळणारा, आमचा कष्ट करणारा शेतकरी त्याच्या ऐपतीप्रमाणे 100 रुपये आणून देतो. ज्यावेळेस तो 1 कोटीवाला त्या मंदिराच्या भूमिपूजनाला येतो, हा घाम गाळणारा कोपऱ्यात बसवला जातो. तिथं बस, तिथं बस, 100 देतो, रुबाब करतो का तिला? या शेट, या 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 या, बसा बसा बसा. तुमच्या हाताने नारळ फोडू, नारळ, देवाचा नारळ, याच्या हाताने, या आमट्याच्या हाताने. अरे लाख रुपये दिले, कुठून आणले होते? काय करायचं? पैसा आहे शेवटी. दिवळ बांधायला पैसा लागतो. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं पैसा लागतो? रुपया लागत नाही. न्यूनही पुरते, अधिकही सरते. या संसाराचं गाड गाडग या जगात आमच्या माऊलींनी समजून सांगितलं. पण काय प्रतिष्ठा आहे? अहो, यांनी लाख रुपये दिले का? सगळे वारकरी, फार माळकरी वाळकरी, आमचे बाबा उठा उठा, बाबा उठा, बाबा उठा, बाबा उठा. शेट आली, शेट आली. बाबा उठले, बाबा उठले का? शेट आले ना. मग पैशाला किंमत आहे का परमेश्वराच्या अधिष्ठानाला किंमत आहे? लोक म्हणले थांबा 5 मिनिटं, ही शेट जाऊ द्या, मग बाबाला बसवा. मग जर परमार्थात ही व्यवस्था चुकत असेल तर परमार्थाची पुन्हा एकदा पुनरुजळणी केली पाहिजे की नेमकं काय घोटाळा झाले, परमार्थात या गोष्टी कशा गुंतला. कारण परमार्थ मुळात 2 सत्य जगापुढे सांगणारा विषय आहे. जर परमार्थिक माणसाला विचारलं, माळकऱ्याला विचारलं, वारकऱ्याला विचारलं, एखाद्या टिळा लावणाऱ्या, बुक्का लावणाऱ्या आमच्या एखाद्या वारकऱ्याला विचारलं, सांग एक प्रश्नाचं उत्तर, पैसा श्रेष्ठ की परमेश्वर श्रेष्ठ? पैसा श्रेष्ठ का परमेश्वर श्रेष्ठ? तो म्हणतो, भाऊ परमेश्वर करता करविता श्रेष्ठ आहे. मग तुला पैसा पाहिजे का परमेश्वर पाहिजे? तो म्हणतो, मी परमेश्वराच्या भेटीसाठी भुकेला आहे. आणि व्यवहारात चालणारा व्यवहारात काय फिरतं? परमेश्वर फिरतो का पैसा फिरतो? व्यवहारात काय फिरतं? पैसा फिरतो. मग व्यवहार ज्याच्या डोक्यात आहे तो म्हणतो, तुझा भगवंत थोडा वेळ बाजूला ठेव. व्यवहारात किंमत कशाला आहे? व्यवहारात किंमत कशाला आहे? पैशाला किंमत आहे. मग व्यवहारात काय फिरतो? पैसा फिरतो. आणि मग व्यवहारात परमेश्वर फिरला पाहिजे. हे कुणी शिकवलं? हे तुकाराम महाराजांनी शिकवलं. हरी बोला देता
देताय ना, हरी बोला घेता, सर्व काही हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, हरी बोला जनी, हरी बोला वनी. हरी, मग आता हरी आणि मग नंतर व्यवहार. चुकल नाही. ज्याच्या मुखात पहिल्यांदा हरी आला आणि मग व्यवहार, त्या व्यवहारात फसवणूक होणार नाही. म्हणून सगळे विषय भगवंताच्या नावाने जर चालू झाले, आता विषय तर चालू होतात हो, सगळेच विषय भगवंताच्या नावाने चालू होतात. वर्ग सुद्धा भगवंताच्या नावानेच भरतो ना. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रव, सकाळी पोरं प्रार्थना करतात. वर्गात बसतात, परीक्षा चालू झाली की कॉप्या काढतात खिशातून. अरे सकाळी तर या कुंदेंदु तुषार हार म्हणला, अहो ते तेवढ्या पुरतं असतं. इथं पास व्हायचं पडले, मला वर्ष झालं म्हणला शाळेत फिरलो नाही, आता पास कसं व्हायचं. मग एकमेव पर्याय उरला, काढते कोण. काय तज्ञ यांना दिसतं तरी कसं बा, एवढं भारी अक्षर लोकांना काय कळत, एवढ्या कागदाव अख्खा पुस्तक भरून आणते. आणि मग असं इकडं परत त्याच्यामध्ये कला किती मोठी बघा. मास्तरची नजर हुकली पाहिजे, स्क्वॉडची नजर हुकली पाहिजे, आणि मग आरामशीर काम चाललं. आणि इकडं सकाळी देवाचं नाव घेतलं, सकाळी कोणाचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं. मग जर देवाच्या नावाने सुरू करून देवाच्या मार्गाने चालणारा समाज नसेल तर या समाजात घोटाळा झालाय. हा रोग सगळ्यात भयानक. करोना नीट होईल, स्वाईन फ्लू नीट होईल, पण ज्याच्या बुद्धीत भेद झाला, बुद्धिभेद, त्याच्या बुद्धीतला भेद हा रोग सगळ्यात भयानक आहे. म्हणून तर माऊली हरिपाठात म्हणतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. नुसता तोंडातून भजन करून भागत असन तर बुद्धीपर्यंत द्यायची गरज आहे का? काय नाही. बुद्धीपर्यंत जात नाही. आणि मग बुद्धीत जात नाही तर बुद्धी हीच तर खरी आमच्या व्यवहाराची मुख्य जननी आहे. आमचा व्यवहार कशावर आहे? बुद्धीवर आहे. म्हणून तर आपण काय म्हणतो, याला सद्बुद्धी दे. हे भगवंता, ते आहे ना पुढे लिहिलं असतं, हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना चांगलं आरोग्य दे, ते लिहिलं असतं. आता ते लिहिले नाही आणि मी म्हणले नाही, घडणार का? याचा परिणाम कधी होईल? ज्या वेळेस आमचा विचार, आमचा उच्चार आणि आमचा आचार एकाच रेषेत असतील, त्या वेळेस याचा परिणाम होईल. नाही तर तू किती बोंबल आणि किती सांग, आमच्यावर परिणाम होणार नाही. कारण आम्ही पक्के झालेलो आहे. आता पक्के झालेलो आहे. मग आम्ही एकदा पक्के झालो की आमच्यावर परिणाम होत नाही. मग या परिणामाची बाजू किमान नित्य नियमामध्ये बसून जर रोज सकाळी भगवंताची भक्ती केली, एक 10 मिनिटं, 5 मिनिटं, 2 मिनिटं अंतःकरणपूर्वक जर भगवंताची भक्ती केली आणि जर त्याचं स्मरण दिवसभर ठेवलं, तर आमच्याकडून समाजाची लूट होणार नाही. आम्ही समाजाला फसवणार नाही. आम्ही खोटं बोलण्याची इच्छा ठेवणार नाही. आम्ही कोणाला त्रास द्यायची भावना ठेवणार नाही. कोणता अपराध घडावा किंवा जाणीवपूर्वक अपराध करण्याची आमची मानसिकता होणार नाही. याचं चार्जिंग कुठं आहे? फक्त एकाच मार्गात आहे, आणि ते म्हणजे भगवंताच्या मार्गात आहे. म्हणून तर प्रसाद खाणाऱ्या माणसाला प्रसाद आपण म्हणतो ना, प्रसाद आणावं. आम्ही तर नाही आलो पंढरपूरला, पण एक काम करता का, आम्हाला प्रसाद घेऊन या बा पंढरपूरचा. का काय होईल तुला? का मुरमुरे काय गावात भेटत नाही का तुला? का बत्ताशे तुझ्या गावात नाही का? खडीसाखर तुझ्या गावात नाही का? फुटाणे तुझ्या गावात नाहीत? नाही, पण पंढरपूरला गेले ना, तेवढा पंढरपूरचा प्रसाद आणावा बरं का. का बरं? एक वारकरी पंढरपूरून घरी आला. घरी आल्या जेवढे लोक गल्लीत होते सगळ्यांनी त्याच्या पाय धरले. आता यांनी दिंडीत काय केलं काय नाही केलं त्यालाच माहिती बरं का. पण आल्यानंतर सगळ्यांनी पाय धरले. का बरं धरले? भावना आहे, श्रद्धा आहे. हा पंढरपूरला गेला, कशाला गेला? देव पाहायला गेला. तुकाराम महाराज काय म्हणतात? देव पहावयासी गेलो, देवाची होनी ठेलो. याला नाही कळना, पण हा तिकून आला म्हणजे कोण आला? देव आला.
लोकांनी काय समजलं, पांडुरंग आला. कोणाला? पांडुरंग आला. त्याच्या सगळ्यांनी दर्शन घेतले. त्याने आपलं त्याच्या ऐपतीने एक पुडकं आणलं होतं. याला 2 दाणे, त्याला 2 दाणे, त्याला 2 दाणे दिले. त्या 2 दाण्यांनी याच्या मुखात पडल्यानंतर याला काय केलं माहिती का? याला धन्य केलं. काय केलं? धन्य केलं. एका ठिकाणी सांगितलं, कुठं? भगवद्गीतेमध्ये. प्रसादाची तुम्ही ताकद कमी समजिता काय? 100 रुपयाचं हॉटेलचं ताट आणि प्रसादाचे 2 दाणे, याच्यापैकी ताकद कोणाच जास्त आहे? नीट ऐकून घ्या महाराज. आपण फक्त किलो, 100 रुपये किलो बुंदीचे लाडू, 200 रुपये किलो गुलाबजामू याच्यातच गुंतलो महाराज. माऊलीस भगवान कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, प्रसादे सर्व दुःखानां हानी यस्य उपजायते प्रसन्न चेतसा आयु बुद्धिरेव अवतिष्ठते. ही बुद्धी ना बुद्धी, इथंच घोटाळा आहे. फॉल्ट कुठे? इथं फॉल्ट आहे. माझ्या हातात फॉल्ट नाही, माझ्या पायात फॉल्ट नाही, माझ्या हृदयात फॉल्ट नाही, माझ्या मेंदूत फॉल्ट नाही. आपण म्हणतो याचा मेंदू सारखला म्हणतो ना, नाही. फॉल्ट कुठे? याच्या बुद्धीत फॉल्ट आहे. बुद्धीत फॉल्ट आहे. चुकीचा वागणारा, चुकीच्या पद्धतीने जगणारा, चुकीच्या पद्धतीने विचार करणारा, चुकीच्या पद्धतीने समाजावर आरूढ होणारा याच्या बुद्धीत भेद झाला. मग याची बुद्धी कशी असावी? पारमार्थिक असावी. बुद्धी कशी असावी? पारमार्थिक. बुद्धीचे किती प्रकार आहेत? बुद्धीचे 2 प्रकार आहेत. एक स्वार्थी बुद्धी, एक पारमार्थिक बुद्धी. एक मतलबी आणि एक परमार्थिक. मतलबी जे आहेत ना, आम्ही सगळे कोण आहेत? मतलबी आहेत. मतलबी आहेत. ह्या मतलबाचं काय कारण? सगळ्याच ठिकाणी आपण विचार केला तर कोण आहोत? मतलबी आहोत. फक्त एकच जगामध्ये व्यवस्था आहे, एकच जगामध्ये व्यवस्था आहे की जी लोकाचे मुंडके न मोडता मोठं करू शकते. जगामध्ये महाराज आजही या भूतलावर आजही एकच धंदा, एकच व्यवसाय, एकच काम असं आहे की लोकांचं वाटोळं न करता मोठं होता येतं, आणि तो म्हणजे आमचा शेतकरी. रे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये या शेतकऱ्याचं काय तत्वज्ञान सांगितलंय? काय सांगितलंय? सर्व गावासी सुखी करावे. शेतकरी कोण आहे? सर्व जगासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे, परी स्वतः दुःखाची भोगावे. भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नीटकीशी. स्वातंत्र्या करिता उडी घेतची, मजा भोगती इतरची, ऐस्या भोळ्या शंकरासी. भोळा शंकर काय अमरनाथला काय? भोळा शंकर चल वावरात, तो भोळा शंकर आहे. कुणी असो, याची जात पात धर्म पंथ दे सोडून. याची एकच जात आहे, याची एकच औलाद आहे, शेतकऱ्याची. कष्ट करीन तेव्हा कमवीन, कमवीन करीन तेव्हा खाईन. आणि मग सांगतात, ऐस्या भोळ्या शंकरासी, सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझसी, प्राप्त व्हावी मला वाटे. म्हणून केली ग्रामगीता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वांशी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. डॉक्टरच्या पाया पडतात लोक. याच्या काय पाया पडतात? हे काय पाया पडता? अरे याची माडी आहे, याचा बंगला आहे, याला काय सरकारने दिलं? नाही. हेच असेल 10-5 गोळा करून 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 लोक व्यापाऱ्याच्या पाया पडतात. व्यापारीच्या का बरं? बोलले मोठा व्यापारी, काय बंगला, काय गाडी, काय शोरूम, याला काय सरकारने अनुदान दिलं? असेच टाकू 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 टाकू. एक व्यापारी होते, त्यांना मी म्हणलं, शेठजी हे किती रुपयाला? ते म्हणलं 20 रुपयाला. आता शेतकरी माणूस आपला, शेतकऱ्याला काय वाटतं? काटकसरीत जीवन जगणाऱ्या माणसाला लाज वाटत नाही. ते म्हणला, शेठजी 15 रुपयाला द्या, गरीब माणसं आम्ही, आम्हाला पुरत पडत नाही. अरे मलाच 10 पैशात धंदा करतो आम्ही, 10 पैशात. मला 19.5ला आलंय म्हणून तुला 20ला देतो. एक गिऱ्हाईकात 50 पैसे नफा, बरं का?
तिला म्हणलं शेठजीकडे गिऱ्हाईक तरी किती असेल बा म्हणलं. असं दिवसातून 100 200 300 गिऱ्हाईक असते बा. बोलले 50 पैसे किती कमी, कमवून 500 1000 रुपये कमी. आणि गेलो शेठजीच्या पोराची पत्रिका आली लग्नाची. म्हणजे शेठजी म्हणजे डॉक्टर साहेब आपल्या पोरीच्या लग्नाला यावं, गरीबाच्या बरं का, हे जे असतात ना असे, हे काय म्हणतात गरीबाच्या लग्नाला यावं. जावं म्हणलं. बघ हा 40 लाख रुपये खर्च, 1 कोटी रुपये खर्च. मला आठवलं 20 रुपयाची वस्तू आमच्या शेतकऱ्यांनी 15ला मागितली. हा म्हणला 10 पैशात धंदा करतो. म्हणलं 10 पैशात 50 लाखाचं लग्न कसं होईल भाऊ? किती गोळा करावं, किती पार साऱ्या जगातून 10 पैसे गोळा करा तरी 50 लाखाचं लग्न होऊ शकतं का? नाही 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 महाराज. आणि मग इथं घोटाळा आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात ऐच्या भोळ्या शंकरासी सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझसी प्राप्त व्हावी मला माटे. म्हणून केली ग्रामगीता संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वांशी तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव, सकळांचे लक्ष तुझकडे वळव, मानवतेचे तेज झळझळो विश्वा माझी या योगे. जर तुम्हाला या जगात भूतलावर या भगवंताची मूर्ती आणि भगवंताची पूजा करायची असेल तर पूजा करण्याआधी एकच व्रत सगळ्या जगाने करावं. जर एका शाळेत शिकवणाऱ्या मास्तरला जर लाख रुपये पगार असेल तर दिवसभर शेतीत काम करणाऱ्या माणसाला 1.25 लाख रुपये उत्पन्न महिन्याला द्या आणि मग तुम्ही बघा काय होते ते. अरे इथं शेतकऱ्यांची काय किंमत चालली, याला सगळे लुटतात. शेतकरी असा एक प्राणी जगात जन्माला आलाय तर याला कोण सोडित याच्याकडे सुट्टी कोणाची नाही महाराज. एका डॉक्टरकडे वकील गेला, डॉक्टरनी टोचला, वकील साहेब म्हणले डॉक्टर साहेब फी किती द्यायची? डॉक्टर म्हणले राहू द्या, वेळ आली कधी गरज लागली तर भाऊ कधी आपलं काम निघन काय सांगता येत नाही. आणि जा तुम्ही. एक शिक्षक आले एका वकिलाकडे गेले, ते म्हणले साहेब फी किती द्यायची? नाही म्हणले आमचं पोरग तुमच्या हाताखाली आहे, काय नाही तुम्ही जाऊ, येतो काम चालले फुकटात. आणि फक्त एक शेतकरी कुठे यांच्या तावडीत सापडला, यांचं सावज आपोआप तयार होतं. सावज फक्त शेतकरी असला आणि यांच्या ताब्यात गेला की त्याला कुठं सुट्टी नाही महाराज. अरे 100 वर्षापूर्वी या भूतलावर या भारतवर्षामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी ही भाषा परमार्थिक होती. परमार्थ या देशात होता म्हणून उत्तम शेती होती. आज शेती फक्त एकच आहे. जो शेतकरी करतो ना, जो शेती धंद्यावर अवलंबून आहे ना, त्यालाच त्याच्या जीवनाची व्यथा आणि कथा माहिती आहे. काहीच पुरत नाही, काहीच होत नाही. त्याला किती केलं तर त्याच्या जमा खर्चाची बाजू कधीच नफ्यात जाण्याचं भाग्य त्याच्या नशिबात आलं नाही. आणि मग ही व्यवस्था परमार्थामध्ये परिवर्तित करायची असेल तर एवढा सगळा जनसमुदाय त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या लोटांगणासाठी गेलाय ना, एवढा सगळा समाज जाण्याऐवजी फक्त हे जे आहेत ना, हे की ज्यांच्या मार्फत हे तंत्र जगामध्ये पसरलं, यांची एक दिंडी काढा. मग 1500 डॉक्टर घेऊन जा, 1500 वकील घेऊन जा, 1500 संस्थेवाले घेऊन जा, 1500 चेअरमन घेऊन जा, 1500 सरपंच घेऊन जा. यांच्या दिंड्या एकदा काढा. यांची 15ची निघाली ना, यांना मी तर म्हणतो फक्त 15 घंटे ताब्यात आहे आमच्यासारख्याच्या, फक्त 15 घंटे. आणि 15 घंट्यात यांची ड्युटी निघाली ना, अख्खं वर्ष तुम्हाला सांगतो या भूतलावर कुणी कुणाची लूट करणार नाही. याचं चार्जिंग उतरायला वेळ लागत नाही. हे असं एकदा देवळात गेला का, मग हे देऊळ आले, हे देवा देखत का, खोटं बोलू नको, देवळाच्या बाहेर निघ, मग तुला झटका दाखवतो कसा असतो, मी कोण आहे. तुला आता नाही बोलत, देऊळ आहे, देव आहे समोर. तुला असं वाटतं काय देव फक्त समोरच आहे, तिकडे आडोशाला देव नाही काय? अरे जेव कुठे आहे? तुकाराम महाराज म्हणले जळी स्थळी काष्टी पाशी आणि भगवंत आहे. पण याला कसा दिसतो, हे देऊळ आले, हे नीट बस, हे नीट बस, हे बाई तू तिकडे बस, मी इकडे बसतो. आता एकाच गाडी बसून आल्या, वाटाने चालताना लोकांना लाज वाटली, असे बसले. फक्त देवळात घुसले, हे तू तिकडे बस, मी इकडे बसतो. देवळाच्या बाहेर पडले, लोक लाजायला लागले. लोक यार काय 4 माणसात असं बसत असतात का, असं वागत असतात का? नाही म्हणलं आता देऊळ आहे ना, हो देवळात मात्र मग बघा, इकडं पंगत वेगळी, इकडं पंगत वेगळी.
अरे आपल्या शाळेत अजून नशीब पोरांच्या रांगा पुरींच्या रांगा वेगळ्या बसत्यात. या देशात आजही काही व्यवस्था शाळेच्या अशा आहेत की नुसत्या वर्गात बसायचं नाही, असे मोठमोठे काही महाविद्यालय आहेत की जिथं मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल एकच आहे. हॉस्टेल कशाला एक, असे काही शिक्षण आहेत, असे काही शिक्षण आहेत, उच्च शिक्षण ज्याला उच्च म्हणतो, मोठाल्या डिग्री आहेत ना, की त्यांची व्यवस्था एकाच हॉलमध्ये आहे, एकाच काय म्हणतात त्याला, एकाच फ्लॅटमध्ये आहे का या फ्लॅटमध्ये 2 मुलं 3 मुली राहतात. अरे काय व्यवस्था असू शकते बघा बरं का. इतका सज्जन झाला माणूस, इतका सज्जन झाला माणूस, इतका सुधारला माणूस. नाही 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 महाराज, ही व्यवस्थित गडबड आहे, गडबड व्यवस्थित आहे. बाजूला ठेवा, विषय संपला. पण हे विषय आमचे घोटाळ्यात आले का, कारण आमच्या बुद्धीत नारायण नाहीये. आमच्या बुद्धीत काय आहे, विषय आहे. आमची विषय वासना हे आमच्या बुद्धीचं सत्व आहे. आमच्या डोक्यात स्वार्थ आहे, आम्हाला पदाची आशा आहे, आम्हाला पैसे कमवायचे, आम्हाला प्रतिष्ठा कमवायची, आम्हाला प्रसिद्धीची हाव आहे. आणि मग नारायण कुठं सापडायचं तुम्हाला? एवढं सगळं भेटल्यावर तुमच्या डोक्यात नारायण सापडन? अजिबात नाही महाराज. आणि मग इथंच घोटाळा आहे. आणि मग म्हणून परमार्थात परिवर्तन व्हावं. तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये सांगतात की हे सगळं कशासाठी चाललंय, की हे सगळं फक्त स्वार्थासाठी चाललंय आणि परमार्थाचं पांघरून पाघरलंय. तुकडोजी महाराज कशाला? तुकाराम महाराज सुद्धा, महाराज सुट्टी नाही बरं का तुकाराम महाराजाकडे सुद्धा. तुकाराम महाराज काय फक्त लोकांना चांगले म्हणत होते नाही. तुकाराम महाराज एकदा सटकले एकदा लोकांवरती तपले का, मग तुकाराम महाराज काय म्हणतात, आमच्या या आता याला पेशा म्हणा, व्यवसाय म्हणा, सेवा म्हणा, काय तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, खडकर साहेब काय सांगतात आम्हाला, या आमच्या गादीला काय म्हणतात, कथा करोनिया दावी प्रेम कळा, कथा करोनिया दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा, दर्भ खोवी कानी तुळशी खोवी शेंडी, तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नासिकाची, लटकी धरी बोंडी नासिकाची, टिळे टिळे टोपी माळा देवाचे गवाळे. हे गवाळ कशाचं? टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. कशासाठी? टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवे आगळे पोटासाठी. एवढं थांबतो का? नाही. गोसाव्याच्या रूपे, रूप कोणाचं? गोसाव्याचं. गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी. बघा बरं का, तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात, गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी, तयाचे अंतरी काम लोभ. भगवंत कुठे? मुखात. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, इढाला 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 इढाला. चाललंय भजन, चाललंय कीर्तन. तयाचे अंतरी काम लोभ. त्याच्यावर भागलं नाही तुकाराम महाराजाचं. त्याच्या पुढे काय म्हणले? कीर्तनाची वेळी रडे पडे लोळे. काय कीर्तन आहे? काय कीर्तन असतं? काय काय कीर्तन असतं? जसा जसा भाव मोठा तसा तसा कीर्तनाचा अवतार मोठा. कीर्तनाची वेळी रडे पडे लोळे, प्रेमी विना डोळे गळताती. कीर्तनकार आमचे हे या जगाच्या पाठीवर समाजाचं कल्याण करण्याचा हा सगळ्यात पवित्र मार्ग. कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमी विना डोळे गळताती. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद. कशाचे? तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद, त्यांचे पाशी गोविंद नाही 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 नाही. इथं अरे आमच्या जवळ नाही 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 नाही. ह्या आमच्या पाठीमाग हे शब्द आहेत ना एवढे. आम्हाला कुठे गोविंद म्हणता? गोविंद कोणापाशी? जनाबाईच्या जात्यावर. गोविंद कोणापाशी? भाकरी टाकणाऱ्या बाईच्या स्वयंपाकघरात.
गोविंद कोणापाशी? आऊ धाकणाऱ्या शेतकऱ्यापाशी. गोविंद कोणापाशी? गुरं चारणाऱ्या गुराख्यापाशी. गोविंद कोणापाशी? खड्डा खाणाऱ्या मजुरापाशी. नीट ऐकून घ्या. आणि आम्ही फक्त गोविंदाच्या नावाने जय जयकार. पण आमचं स्वप्न काय? मी मोठा व्हावा, माझ्याकडे पैसा असावा, मला प्रतिष्ठा मिळावी, माझी प्रसिद्धी व्हावी आणि माझ्याकडे पद असावं. याच लालसा ठेवून जगणाऱ्या माणसाला गोविंद नाही 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 महाराज. आणि म्हणून आजच्या प्रवचनामध्ये एकच गोष्ट सांगतो. परमार्थ करणाऱ्या माणसाला माझी हात जोडून विनंती आहे. रोज सकाळी उठून आपल्या घरातल्या देवाचं दर्शन घेणाऱ्या माणसाला एकच प्रार्थना करण्याची इच्छा ठेवा की आजच्या दिवसाचं सुरुवात तुझ्या दर्शनाने केली भगवंता. कोणाचंही दर्शन घ्या. एखाद्या मशिदीत जाऊन नमाज पडा, नाही तर एखाद्या जैन स्थानकात जाऊन एखादा नवकार मंत्र म्हणा, नाहीतर एखाद्या मंदिरात जाऊन एखादं हनुमान चालीसा म्हणा, नाही तर स्तोत्र म्हणा, नाही तर एखादा हरिपाठ गा, नाही तर नुसतं नाव घ्या देवाचं कुठला तरी. नाही जादा काही लय. आता हे जेवढे परमार्थिक आहेत ना, यांच्यातले काहींचं नामाव भागत आहे, काहींचं 2 तास चालत आहे. 2 तास कथा, 2 तास त्यांचं चालतं काम पूजा. म्हणजे 2 तास पूजा चालते. पण त्या 2 तास पूजेचा परिणाम उरलेल्या 22 तासात काही होतो का महाराज? नाही तर बघा बरं का, पूजा 2 तास चालती आणि 2 तास पूजा संपल्यावर मग त्या पूजेचा उठा सगळ्या गावावर काढायचा असेल तर ती पूजा करून काय होणार आहे? काही नाही महाराज. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की रोज सकाळी ते उठल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात भगवंताच्या नावाने करा. का? प्रातस्मरामि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागरं सुषुप्त वै इति नित्यं तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संघ. जर सकाळी सकाळी देवाच्या नावाने एखादा दिवस सुरू झाला तर तो दिवस देवाच्या कार्यासाठी वाहिला जातो. मग जे कराल ते सत्कर्म घडेल. चुकीन वाईट कर्म तुमच्या हातात आलं तर तुमच्या हातातून ते कर्म गळून पडेल. नको बाबा, मी धजावणार नाही. का? कारण भगवंत सकाळी दर्शन घेऊन भगवंताची स्मृती जागृत राहणार आहे. चार्जिंग उतरायला वेळ लागत नाही. म्हणून तर मुसलमान लोक दिवसातून 5 वेळा नमाज पडतात. का 5 वेळा नमाज पडतात? सकाळच्या नमाजचा परिणाम फार तर फार 4-5 घंटे राहतो. 4-5 घंटे चार्जिंग उतरली का हा वाईट मार्गाला जाऊ शकतो. म्हणून त्याची चार्जिंग उतरायच्या आत परत चार्ज. आपण नाही का पार बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर आपला मोबाईल लावित नाही. थोडी काडी एक राहिली का आपण आपला मोबाईल लाव का बंद पडला का? बंद नाही पडला, पण एकच काडी राहिली. तशी या परमार्थामध्ये पंचारती आणि 5 वेळा आरती मंदिरात का करतात? पहिल्याची चार्जिंग उतरायच्या आत दुसरी चार्जिंग करून ठेवायची. म्हणजे हा भगवंताचा अधिष्ठान कुठल्या मंदिरात, कुठल्या रस्त्याने, कुठल्या झेंड्यात, कुठल्या दारात, कुठल्या झाडात नाही. हे मंदिर आहे. मन मंदिर याला काय म्हणतात? मन मंदिर म्हणतात. हे सगळ्यात मोठं मंदिर आहे. आणि या मंदिराचे पुजारी आपण आहोत. आपण पुजारी आहोत. आणि म्हणून ही सेवा या ठिकाणी संपवण्याचा हा प्रसंग काकस्पर्शाची आपण वाट पाहत आहोत. ज्यांचा दावा आहे मगर परिवारातील हे ज्येष्ठ श्रेष्ठ आदर्श पितामह, एक शेतकरी हाडामासाचे, आणि त्या काळामध्ये कष्टाने आपली शेती टिकवली. लय एखादी घेऊन वावर तयार न करायची गरज लागली त्या लोकांना, पण टिकवली, पिकवली आणि आपल्या कष्टातून आपल्या संसारात आपल्या मुलांची प्रगती साधली. आणि मग ज्यांची प्रगती कष्टातून होते त्यांचं सुद्धा ध्येय कष्टमय असतं. आणि म्हणून त्यांचे मुलगा बाजीराव, भगवानराव आणि त्यांच्या 4 मुली लताबाई, मंदाबाई, मीनाबाई आणि आशाबाई. 4 मुली, 2 मुलं. एवढा मोठा संसार. त्या काळात पैशाला किंमत नसायची. एक आणा जर बाजारात नेला तर त्यातला 1 पैसा उरायचा आणि 1 गठुडे भर सामान यायचं. बोजा
डोक्यावर बसत नव्हता, शिवाय एक पैसा शिल्लक राहायचा. तो काळ, त्या काळात फक्त ईश्वराच्या मार्गाने आपलं जीवन व्यतीत करून सुदामराव मगर यांनी आपल्या या गावात, या भूतलावर आपल्या स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलं की चांगल्या प्रामाणिक माणसाला किंमत असतेच. जरी व्यवहारामध्ये तो पाठीमागे असला तरी तो अंतःकरणामध्ये मात्र अग्रस्थानी असतो. जे अभंग, जो श्लोक, जी ओवी आजच्या प्रवचनाला घेतली तो या सुदामरावच्या जीवनपटाचा भाग होता. भगवंत सांगतात, यत यत आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतर जन सा यत प्रमाणम करोते लोकहा तत् अनुवर्तते. लोक तसे वागतात, जसे ज्याला श्रेष्ठ समजतात तसेच वागतात. मग आपण ज्याला श्रेष्ठ समजतो तो जर नालायक असेल तर आम्ही सुद्धा नालायकचपणा करतो. आम्ही ज्याला श्रेष्ठ समजतो तो जर व्यसनयुक्त असेल तर आपणही व्यसनाधीन होतो. आणि म्हणून श्रेष्ठ कोणाला समजावं की ज्याच्यामध्ये संतत्व आहे हे सिद्ध करण्यासाठी माऊली या श्लोकाचा अर्थ सांगतात. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येन तिची अनुष्ठिती सामान्य सकळ. ऐसे असे स्वभावे, हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे. विशेषे आचरावे लागे संती. नफा तोटा, यश अपयश, सुख दुःख, लाभ अलाभ, मान अपमान याच्यापेक्षा जो धर्म, जे कर्म किंवा जी जबाबदारी माझ्यावर आहे ती सांडून पळून जाणारा माणसाला जास्त धोकेदायक परिस्थिती असते. आणि म्हणून अपयश आलं तरी चालेल पण माझा रस्ता बदलणार नाही. तोट्यात गेलो तरी चालेल पण मार्ग सोडणार नाही. कोणता मार्ग ते पण लक्षात ठेवा. भगवंताचा मार्ग, सत्याचा मार्ग, परमार्थाचा मार्ग. आणि या मार्गाने जाताना नका का सत्ता मिळाना, नका का संपत्ती मिळाना, नका का पैसा मिळाना, नका का प्रतिष्ठा मिळाना. अरे माऊलींना प्रतिष्ठा होती का? जीवनभर त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही. जीवनभर त्यांची चेष्टाच केली. तुकाराम महाराजांनी कधी प्रतिष्ठेसाठी केलं का? उलट तुकाराम महाराजांच्या अवमानातून प्रतिष्ठा अनेक लोकांना मिळाली. पण म्हणून त्यांनी संतत्व सोडलं नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात, संत कोण? की जो श्रेष्ठ आहे त्याने आपली जबाबदारी स्वीकारली की तो संतात परिवर्तित होतो. म्हणून आमचे सुदामराव या मगर परिवाराचे एक सदस्य आम्हा सर्वांसाठी कोण आहे? एक संत आहेत. म्हणून संत ज्यांनी पाहिले त्यांनी त्याच्या आयुष्याची जी काही विचारधारा पाहिली ती खरी संतत्वाची होती. म्हणून अशा संत रूप सुदामरावांना भगवंत आपल्या जवळ घेऊन जावं. हे आषाढी एकादशीचं पर्व आहे. या आषाढातील या पूर्वार्धामध्ये भगवंत सगळ्यांसाठी, जसं म्हणतो ना आपण एकादशीला पंढरपूरला देव कुठं बसतो? कळसावर बसतो. तसं हा आषाढी एकादशीचं पर्व प्रत्येक घराघरामध्ये भगवंताचं अधिष्ठान निर्माण करतो. आणि म्हणून यांना सद्गती लाभो अशी भगवान परमात्म्याचरणी प्रार्थना करतो. यांच्या परिवाराला जे दुःख झालं त्यातून सावरण्याची शक्तिबुद्धी भगवंत देव, एवढीच भगवंतापाशी इच्छा व्यक्त करतो आणि आपली सेवा संपवून